नमस्कार मित्रांनो, मी तुमचा हर्षराज म्हात्रे आणि आता निघालेल्या तयारी आणि आपल्यासोबत वरुण आहे. वरुण डांगूर सोडायला आपल्याला आलेला आहे आणि बघ असला हिरो बनलाय. निघाले आता घरी. गाडी आपल्या सरांची घेतली होती आणि आलो आणि बस पकडली. लगेचच बस भेटली आणि तिकीट काढायला घेतलं. तिकीट काढलं, बोललं अलिबाग तिकीट द्या आणि बाहेरचा व्ह्यू घेतला. बाहेरचा व्ह्यू खतरनाक दिसत होता. तसाच व्ह्यू घेत आलो आपल्या कारला व्ह्यू घेतला संध्याकाळचा. कारला व्ह्यू घेऊन झाल्यानंतर आलो ते म्हणजे अलिबाग बस स्टँडमध्ये आल्यानंतर उतरलो. स्टँड पाठवलं इकडे तिकडे बघितलं बस आहे का, तर बस होती पण फुल भरलेली होती. फुल पॅक बस आहे गाईज, बघू शकतो. आणि हा गाईज पैसे मोजते आणि ते येड लावलं तर तेवढं झाला. बंटी आणलं घरी. लगेच मारलं बाहेरच्या झूम बघितलं कसा दिसतंय ते बाहेर आल्यावर. दिसत होतं कडक. त्या मुलानंतर मम्मी काय करत ते बघितलं. मम्मी जेवण करत होती. इकडे गावातल्या बाप्पा झाला प्रमाणे आपला टी व्ही बघत होता. नंतर मी पण बोललो चला आंघोळ करूया. आंघोळ केली, जेवलो आणि डायरेक्ट निघालो ते म्हणजे मॅच बघायला. आपल्या ग्राउंडवर मॅच वगैरे मिळालं मॅच बघायला. आपल्या दुपारपासून व्हायचा होता आणि अंधोशी मॅच लागलेली. पहिली झालो एंट्रीला आणि अंधोशी मॅच लागलेली. तर अंधोशीतली खूप मजा करत होती आणि खुश होती कारण त्यांचे प्लेयरच खतरनाक खेळले होते. त्यामुळं ती सर्वजण एन्जॉय करत होती. त्यांचा पण हा एन्जॉय घेतला आणि कसा एन्जॉय केला ते पण बघितलं. आणि नंतर इकडे लागली मुसर मॅच आणि मुसरमधले पण एक माणूस काही ऐकत नव्हता, दैनवड होता. आणि मुसरचा माणूस प्रेक्षक आहे तो दैनवड होता कारण त्यांची पण मॅच खतरनाक केली होती. तसं बघितल्या मॅच आणि लगेचच ग्राउंडला बाय बोललो आणि आलो ते म्हणजे घरी आल्यानंतर गाईज गुड नाईट. तर आजचा बघ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.